देशाच्या नकाशावरती पुण्याचं महत्त्व सुद्धा मोठं आहे। पुण्यामध्ये एनडीएसह अनेक लष्करी तळ आहेत। आर्मीचं दक्षिण विभागाचं मुख्यालय सुद्धा आहे। लष्करी महत्त्वासह देशामधील एक महत्त्वाचं आयटी हब अशी सुद्धा पुण्याची ओळख आहे। त्यामुळे मॉक ड्रिल करण्यात येणाऱ्या शहरामध्ये पुण्याचा सुद्धा समावेश आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। पुणे शहरातलं माझ्या मागे बघितलं तर साधारण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहे ते इथनं सुरू होतं। इथून पुणे पूर्ण कॅन्टोन्मेंटचा एरिया आहे। त्यासोबतच खडकी कॅन्टोन्मेंट असू देत किंवा पिंपरी चिंचवड मधलं देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे। त्यासोबतच अनेक राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्था देखील या पुणे शहरात आहे। DRDOची संस्था इथे आहे आणि खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये शस्त्रसाठा बनवण्यात येणारा कारखाना देखील आहे आणि त्याचमुळे पुणे शहर हे या सगळ्या मॉकड्रिलसाठी महत्त्वाचं मानलं जाते। आतापर्यंत जर आपण बघितलं तर 1971च्या युद्धाच्या वेळी असं मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं आणि तेव्हा साधारण युद्धजन्य परिस्थिती कशी असते याचा सगळा सराव देखील करण्यात आला होता आणि तशीच परिस्थिती कदाचित यावेळी निर्माण झाली असावी असं सरकारला वाटलंय आणि त्यामुळे उद्या या देशभरात सगळ्या ठिकाणी मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।